बऱ्याच लोकांचं असं मत असतं की माणूस मेल्याच्या नंतर, पेटवल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला पुढचा जन्म भेटत असतो. आपल्या बापाची जी आगिरी नाही ती, ते तुमच्या आमच्या मनावर नसते. काही काही बाया माणूस मेला की तिथं असं पीठ टाकतात, त्याच्यावर अशी वाटी फिरत्यात, दिवा लावतात आणि वरून टोपलं झाकीतात, आणि त्याच्यावरून असं किडू फिरलं की ते म्हणते सर्पाच्या जन्माला गेले, उंदराच्या जन्माला गेले. असं नसतं मंजुळा. प्रश्न आहे चार्वाकांचा आणि श्रुती मातेचा. प्रेतात रूपांतर झाल्याच्या नंतर काही पर्याय आहे का? तुकोबाराने श्रुतीला विचारलं, बाई नेमकं तुला म्हणायचं काय? काही नाही महाराज, मला एक म्हणायचं, पैसे जास्त असल्यावर त्याला मशानात नेत नसतील, मग छताव जाळतेत का? किती पैसे असल्यावर राहुल छताव पोरग जाळीन? आतापर्यंत महाराष्ट्रातल्या एखाद्या पोरान बापाला छताव जाळलं का? माईला घराच्या चौकात जाळलं का? नाही नाही नाही. नियम आहे आपल्या संस्कृतीचा. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, मशानात न्यावं लागतं. काही लोकांना खुर्चीचा गर्व आहे. नाही नाही नाही, आमचा पाहुणा इतके वर्ष मंत्री होता. म्हणलं तरी मळ्यातच न्यावं लागन. सत्ता संपदा राहील मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाई. तिथंच काही चलत नाही. बाकी इकडं तिकडं आपोआपल्या पद्धतीनं टोले हाणतेल, पण दक्षिणेच्या राजा पुढं कोणाचंच काही चलत नाही. विठाला राहिला प्रश्न पैशाचा. आपल्याकडे पैसे असून असून किती का असतील. रावणाची तर घर सोन्याचं होतं, त्यालाही 2:18 हाणलं, मशानात नेऊन फुकलं. राग येऊ देऊ नका बरं कोणीच, मी सुद्धा त्याच्यात आलो. आपल्याकडे रावणाचे बुट उचलायची लायकी कोणातच नव्हती. इतका रावण श्रीमंत, संत जर सोडून दिले तर बरं का. आपण रावणाचे बुट उचलायच्या पण लायकीचे नाहीत, मी पण त्याच्यात आलो. इतका श्रीमंतीनं रावण प्रगल्भ होता, तर त्यालाही मशानात जावं लागतंय. तर आपली श्रीमंती शेळीचं शेपूट, शेळीच म्हणतात ना तुमच्याकडे, शेळीची शेपूट किती लांब असते, आणि तिनं किती हालिल्यावर पाठीवरली माशी उठन, शेळीनं किती येणं दिल्यावर पाठीवरली माशी उठन. मग आपली संपत्ती म्हणजे शेळीचं शेपटाडे. आपल्याला ते यम कधी बी हानीन. विठाला विठाला प्रत्येकाला मशानात जावं लागतं. पण मशानात जाण्याची क्रिया आहे प्रेतात रूपांतर होणं. हे शरीर प्रेतात ज्या दिवशी येतं, तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. आयुष्याची माळ तुटली की प्रेतात रूपांतर होतं. आणि प्रेतात रूपांतर झालं रे झालं की माणसं येऊ देतात. नेवोने निजविती स्मशानी, नेवोने निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी, मानसे जाळीती त्या ठिकाणी, नेवोनी निजविती स्मशानी. मालकांचं वाक्य, भंगिऱ्यांचं नाही. शेवटच्या वेळेला प्रेतात रूपांतर झालं की त्याला मशानात निजवतात. कोण निजवतं माहितीये का? माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर जी माणसं रडतात का, हे रडणारेच आंघोळ घालून बांधून देतात. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. सगळी लोक सोयरे धायरे विष्ट मित्र सज्जन सखे मिळून विचार करतात आणि त्याला स्नान घालून तिरडीवर घराच्या बाहेर काढतात. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. प्रत्येकाला मशानात एके दिवशी जायचंय. राजे हो, वर्ष श्राद्ध का करायचं असतं? आज आर्यमा नावाचा पितर येत असतो. ज्या पितराचं नाव आहे आर्यमा नावाचा पितर. बऱ्याच लोकांचं असं मत असतं की माणूस मेल्याच्या नंतर, पेटवल्याच्या नंतर
दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला पुढचा जन्म भेटत असतो. आपल्या बापाची जहागिरी नाही ती. ते तुमच्या आमच्या मनावर नसते. काही काही बाया माणूस मेला की तिथं असं पीठ टाकतात, त्याच्यावर अशी वाटी फिरत्यात, दिवा लावतात आणि वरून टोपलं झाकीतात आणि त्याच्यावरून असं किडू फिरलं की ते म्हणते सर्पाच्या जन्माला गेले, उंदराच्या जन्माला गेले. असं नसतं मंजुळा. तसं कसं मिळत? 1 वर्षपर्यंत तो पितर, तो आत्मा त्याच्या स्थान स्थितीत राहत असतो. आणि वर्षाच्या नंतर ज्या दिवशी गेला त्या तिथीला आर्यमा नावाचे पितर उद्या पक्षे म्हणून आश्वेवर येत असतात. आणि उद्या आर्यमा नावाच्या पितरांना हे पिंड, मथुराबाईंचा पिंड, त्या पितरांना विनंती करतो मला तुमच्यात सामावून घ्या. आणि उद्याच्या दिवशी आर्यमा नावाचा पितर त्या पितरामध्ये स्वर्गीय श्रीमती मथुराबाईंना सामावून घेतो. आणि त्याच्यानंतर पुण्यकालाच्या स्थितीनुसार पुढचा जन्म उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जीर्ण सांडिजे नूतन वेढिजे. जुना कपडा फेकून द्यायचा आणि नवा घालायचा. जे शरीर प्राप्त होईल त्या शरीरात तो स्वर्गीय श्रीमती मथुराबाईंचा आत्मा जाणार. कारण शरीर मरतय, आत्मा मरत नसतो. नैनन छिद्दंती शस्त्राणी, नैनन दहती पावका. जाळल्या जात नाही, कापल्या जात नाही, उडवल्या जात नाही, भिजवल्या जात नाही. तो चीर आत्मा आहे. आत्मा अमर आहे, तो मरतच नसतंय. मरतय फक्त वरचं. तुम्हाला एक सांगू का, शक्यतो कार्ड खराब होतच नाही. खराब होतो ते मोबाईल. आणि कार्ड बदलून भेटतं ना साहेब, मोबाईल नाही भेटत. मोबाईल दुसराच घ्यावा लागतो. मोबाईल जर हरपाला आणि समुद्रात पडला तर पुन्हा भेटतो का राहुल? पण कार्ड तेच मिळतं का नाही? आपण तिथं अर्ज द्यायचा त्या कंपनीला की आमचं असं असं झालं आणि मग आम्हाला तेच पाहिजे, तेच भेटतं. कार्ड नाम आत्मा आणि मोबाईल नाम शरीर, हे फेकूनच द्यावं लागतं. लयत माझ्यासारखं चिकट असेल तर तेच नीट करू वापरायचं. हो हो, तुम्ही तर वापरणारच नाही. तुमच्याकडे तर 90 हजाराची राजे हो. वा वा वा. पण हाही खराब झाल्याच्या नंतर पुन्हा दुरुस्त होत नाही. पण लाख मोबाईल बदलले तरी कार्ड तेच राहते. तसं काय येऊन बदलत असतील त्या बदला, पण आत्मा तोच असतो. विठाला एक बाई एक जण येईल म्हणली तो अनावरा काळा दिसतो. एक बाई एक जणील म्हणली तो अनावरा घोंगडीवानीच दिसतो. आता ती बाई चांगल्या घरची होती, सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, पावन होती, विवेक संपन्न होती. आई वडिलांना तिच्यावर संस्कार केलेले होते म्हणून पुढचीला ती काही बोललीच नाही. पण कौर काय कन शेवलीकर 6 महिने पुढची बाई टोचित होती. तो अनावरा काळात दिसतो. 6 महिन्याच्या नंतर ती म्हणली दिसू दिन काळा, पण दिवस माळायच्या आधी घरी येतोय. तो अगन गोरापान दिसतो पण बस स्टँडलाच झोपतो. असू द्या ना आमची परंपरा, पण टायमाला घरी येते. कधी कधी आमची किंमत करी जा ना विठ. हा, सप्त्यातलं कीर्तन असन तर आम्ही ऐकून तुमचं. कुठं बी श्राद्धाच्या कीर्तनाला तुमच्याच गोण्या उचलायच्या का आम्ही? विठाला विठाला. आम्ही शास्त्रा पुराणाचा वेदाचा अभ्यास करून कीर्तन करतो. आम्ही काही इकडे उसातलं याच्यातलं सांगत नाहीत. विठाला विठाला. राजे हो लक्ष्यला ठाव स्मशानीचा. विजय भाऊ, अनिल भाऊ, तुमच्या मातोश्री मथुराबाई ह्या गेल्या. किती मोठ्या स्त्रीला जावं लागते, थोडासा मुद्दा सांगतो तुमच्या पुढे. परम पावन सात्विक सदाचारी पुण्यशील एक माऊली आहे. त्या माऊलीचं नाव आहे गिरिजा माय. पैठणच्या नाही, त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी होत्या गिरिजा काकी. ही गिरिजा माय आहे. त्यांनाही माय म्हणता येईल. त्या तो इतक्या अधिकाराच्या, त्यांचे लुगडे धुवायला पंढरपुरातला मालक 36 वर्ष होता. गिरिजा काकींचे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नीचे. गिरिजा माय नावाची एक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन मराठवाड्यात
ज्या स्त्रीचं वास्तव्य प्रापंचिक जीवन, अशी सात्विक स्त्री. आणि एके दिवशी दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि त्यांची इहलोकातली यात्रा संपली. लक्ष याला ठाव स्मशानीचं सांगतोय. संपली यात्रा त्यांची. विष्ट मित्र सजन सखे सोयरी धायरी ही सगळी काही बऱ्यापैकी लोक त्या अंत्यविधी करता. कोणी अंत्यविधी, कोणी मौत असं म्हणते. ज्या त्या भागात ती पद्धत आहे. बऱ्यापैकी गर्दी झाली. त्या काळातले तात्विक कीर्तनकार 5-50 असतील अंत्यविधीला. तात्विक, भंगिरे नाही, भाटूर भुटूर नाही. तात्विक, तात्विक, देवमान्य, संतमान्य असली कीर्तनकार. लोकमान्य कोणालाही होता या, संतमान्य होता येत नाही, देवमान्य होता येत नाही. संतमान्य कीर्तनकार होण्यासाठी त्याला फार टोकाचं वागावं लागते. हा नाही, देवमान्य संतमान्य कीर्तनकार 5-50 असतील अंत्यविधीला. विजयभाऊ 5-50. त्या काळातले मर्मज्ञ टाळकरी, महिमेतले टाळकरी, ज्ञानोबाराय तुकोबारावर विटेवरच्या मालकावर अतूट श्रद्धा असणारे टाळकरी. हो, चालू कीर्तनात तंबाखू खाणारे नाही. एकूण भोकाड पडन तुला. लोक तुझ्या पाया पडते, मर्यादा सांभाळ. काय होतं माहितीये का? एक जण म्हणला ऐकिणारे तंबाखू खाते, तू काहून, तुला काय करायचं त्या कुठं नेऊन? राहुल बाब पकवाद्याच्या पाया पडतेत, वारकऱ्याच्या पाया पडतेत, कीर्तनकाराच्या पाया पडतेत. यायच्या पडतात का तुम्ही पाया? मग आम्ही 3 लोकांनी संप्रदाय सांभाळायला पाहिजे. आम्ही जर चूक करत असलो तर लाज वाटायला पाहिजे. लाज, आम्हाला लाज. भजन म्हण, चाल म्हणता म्हणता मायकात तंबाखू गेली आणि ते म्हणून तुम्ही आमक्या परंपरेचा आहे, तुला हाणायला पाहिजे. विडाला विडाला. दर्जेदार टाळकरी, तात्विक कीर्तनकार. आणि तशा 90 वर्षापूर्वीची प्रसंग आहे. 10 ते 15 हजार लोक अंत्यविधीला. फोनची सुविधा नाही, काही तार नाही, काय नाही, काय नाही. नुसता घोड्यावर निरोप गेला. आणि एवढा वारकरी संप्रदाय त्या माऊलीच्या अंत्यविधी करता हजर झाला. सौभाग्यवती गेल, त्या मालकाच्या आधी गेल्या, स्नान घातलं. प्रेत चौघांच्या खांद्यावर आहे आणि मशानाकडे प्रेत चाललंय. त्या गावाला अनंत पापनाशिनी 350 तीर्थापैकी एक तीर्थ होतं. त्या तीर्थाला गंगा मैया म्हणतात, गोदावरी माता म्हणतात. त्या गोदावरीच्या तीरावर ते गाव आहे. आणि प्रेत यात्रा निघाली. ही प्रेत यात्रा चालत असताना आपल्याकडं जरा सदाचारी सात्विक व्यक्ती गेला की अंत्यविधी टाळपकवादाव करते. कोणाचाही अंत्यविधी टाळपकवादाव करायचा नाही, हे लक्षात ठेवा. जरा भान ठेव जा. यायनं नाही ठुलं तरी आपल्या लोकांनी ठोत जा. एखाद्यानं पाकिट मोठं दिलं म्हणजे पेताड्याच्या पुढे पकवाद नाही वाजवायचा. ते पकवाद्याच्या बोकांडीवर पाप पडत असते. पण आयुष्यभर ज्यानं मद्यपान केलंय आणि त्याच्या पोराकडे पैशाचा जोर असेल म्हणून त्याचा बाप टाळ वाजून वाजित न्याचा का? अद्याप नाही. आपल्या पण लोकांना नियम सांभाळायचे. पैसे तर कुठे भेटतात? अहो, चुकीच्या मार्गाने आलेली पैसे पचू द्यायचेत का न पचू द्यायचेत त्या मालकाच्या हातात आहेत. म्हणून संप्रदायामध्ये काही बी नाही प्रथा पाडायच्या. एका गावात असं कीर्तन झाल्यावर लगेच इना पोराच्या गळ्यात देतात, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. आणि काय मिराशी होती तुझ्या बापाची? परिसरात बोकड्या ठुला नाही. हो, 10-20 कोंबड्याच्या दुकानदाराची उधारी दिली नाही. आणि ही याच्या बापाची परंपरा. आणि माझ्या वडिलाची मिराशी गा देवा हे अभंग म्हणायला तयारच, आणि आम्ही त्याला इना द्यायचा. जर एखादी परंपरा 5-50 वर्षाची वारीची परंपरा असेल, 10-5 वर्ष त्यांचे वडील वारीला गेले असतील, तर अशी व्यक्ती गेल्याच्या नंतर मुलानं विना घ्यावा
आणि संकल्प सोडावा. आमचे बाबा वारी करीत होते महिन्याची, मी किमान पंढरपूरच्या 4 तरी करील. आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्रवारी 4 तरी करीन. अशी जो संकल्प सोडील त्याला विना कोणाला कसा देता येईल विजयराव? काय नियम आहे का नाही? ते विना इतका सोपा आहे का? ह्या विण्यासाठी नारदाला 10 जन्म तप घ्यावा लागले. 3 जन्म पाण्यात तपश्चर्या केली, तेव्हा नारदाला इना प्राप्त झाला. नारदानं हा इना घेतल्याच्या नंतर थोडीशी चूक केली. नारदाची बाई झाली, 60 पोरं झाले, 1 कट्टी झाली, तितक्याची ढपरं भरावं लागले नारदाला. तर भंगिरेला इना असतो यो विठाला विठाला मर्यादा नाही मोडायला पाहिजे संप्रदायाच्या. चला काय सांगत होतो? अंत्यविधी करता सात्विक व्यक्ती गेली तर त्यांना टाळ मृदंग लावून मशानात नेत असतात. आता गिरिजामाई म्हणजे अधिकारी किती होती तुम्हाला पुढे कळेल. आणि प्रेताच्या पुढे फक्त मडकं धरणार चलत असतो. ज्याने विस्तव धरलाय का तो चलत असतो. बाकी त्यांच्या पाठीमागं प्रेत असतं आणि बाकी जे माणसं असतात का ते प्रेताच्या मागे असतात. पण भजन जर असेल ना सनातन बुवा तर प्रेताच्या पुढं करावं लागतंय. आणि भजनेंच्या पुढं मडकं असते, गाडगं असते. गाडग्याच्या आणि प्रेताच्या मधात भजनी मंडळी असतात. तर ह्या अंत्यविधीला 3 लोक आलते. त्याच्यात एक पंढरपुरातला मालक होते, एक काशीतले मालक होते आणि एक सत्यलोकातले मालक होते. गिरिजाबाईच्या मातीला अंत्यविधीला मौतीला 3 देव आलते. 3 देव, पंढरीतले मालक, काशीतले मालक आणि सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेव. 3 अंत्यविधीला भजनेमध्ये माणसाच्या रूपात. कोणाला कशी दिसतील बरं? कशी दिसतील कोणाला बी? तशी दृष्टी लागन का? नामदेवरायला देव बोलत होते, आपल्याला कसे बोलतील? जनाबाईला देव बोलायचे, आपल्याला कसे बोलतील? तुकोबरायांना देव बोलायचे, आपल्याला कसे बोलतील? ज्ञानोबरायांना देव बोलायचे, आपल्याला कसे बोलतील? तितकी दृष्टी आपली चांगली लागन ना, आपलं अंतकरण तितकं निर्मळ लागन ना. गिरिजाबाई तितक्या शुद्ध अंतकरणाच्या होत्या म्हणून प्रेताचे डोळे सुद्धा पाहत होते. आणि प्रेताचे डोळे थोडीशी मानवरी केली. 2-4 पुस्तकं शिकलेले म्हणतील पाखंडे, तुला काय म्हणायचं मनसुंबळ्या, तुला तुझं स्वातंत्र्य, तुला तुझं स्वातंत्र्य. पण हे वारकरी संप्रदायातलं तत्व आहे. अधिकार किती असतो या लोकांचा. मान उचलली विजयरावून पुढं पाहिलं तर ब्रह्म विष्णू महेश 3 जण अंत्यविधीला आहेत. मान खाली टेकली आणि लक्षात आलं आपले मालक असते का अंत्यविधीला. पण मालक माणसाहीत होते, पाठीमागं प्रेताच्या. थोडीशी मानवरी केली ना असं मागं पाहिलं तर मालकानं सांगितलं, गिरिजा पड ग पड, आहे मी तुझ्या अंत्यविधीला, पड. प्रेत 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 डोळे उचलून पाहत होतं. त्या गिरिजामाईचा अधिकार सांगू? ज्या गिरिजामाईनं घोड्याला चारा चारला ते घोडं एकादशी धरीत होतं. एकादशी. कोण असा भजने त्याला पंचांगन काल निर्णय न पाहता एकादशी कळती? सांगा बरं. एखादा महाराज जर 3 महिने कोंडून टाकला, चट काजू बदाम काय 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 गावरान तुपानंच आंघोळ कर म्हण, फक्त बाहेरचं पाहू द्यायचं नाही, त्याला तिथी कळन? होय वकील साहेब? त्याला वार कळन? त्याला सण कळन? नाही. ह्या बाईच्या दारातलं घोडं ज्या दिवशी चारा खात नाही त्या दिवशी महाराष्ट्रातले लोक एकादशी धरीत होते. पूर्ण भारतात त्या दिवशी व्रत होतं. ते एकादशीच्या दिवशी चारा खात नव्हतं. ते घोडं होतं ठाकूरबाचं. वारकरी संप्रदायातलं विद्वत्तेचं संशोधन केंद्र म्हणजे दैठणा होतं. एवढी मोठी आध्यात्मिक शक्ती. ज्या कुटुंबात राहिलेला पशु एकादशी धरतोय, काय परंपरा असेल रावती, काय अधिकार असेल त्या परंपरेचा. मग ज्या बाईच्या सानिध्यातला अश्व, ज्या बाईचे मालक ज्या घोड्यावर बसतात, ते घोडं जर विजयराव एकादशी धरीत असेल तर त्या कुटुंबातली ती बाई किती अधिकारी असेल, त्या कुटुंबातले वारकरी किती अधिकारी असतील. पण त्याही माऊलीला घरी अंत्यविधी न करता गंगेच्या पात्रात न्यावंच लागलं. लक्ष्याला ठाव स्मशानी, किती मोठी बाई असेल हो. कुठं जावं लागलं शेवटी त्या बाईला? लक्ष्याला ठाव
स्मशानीचा. कुटुंब किती दर्जेदार होतं सांगू विजय. 12, 13, 14, 15 लाख लोक त्या परंपरेतल्या साधूच्या समाधीपाशी आश्वाचं रिंगण होते. ठाकूरबाची समाधी. आळंदी ते पंढरी वारी. पंढरीकडे जाताना डाव्या हाताला समाधी. काय ताकद. थांबता आलं घरी नाही. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. मग स्वर्गीय श्रीमतीबाईंना जावं लागतंय हे निमूटपणे मान्य. ऐका पुढे ऐका. सात्विक सदाचारी पुण्यशील पावनी एक पत्नी, एक स्त्री एका व्यक्तीला पत्नी स्वरूपात प्राप्त झाली. मी नेहमी सांगत असतो, सुखी माणसं कोण आहेत, श्रीमंत माणसं कोण आहेत. वडिलांनी न सांगता बिनचूक काम ज्यांचा मुलगा करतोय, वडिलांनी न सांगता बिनचूक कामे ज्यांचा मुलगा करतोय, ती एक नंबरचा श्रीमंत बाप. ज्याच्यासाठी जीवनभर संपत्ती कमवली तरी तो मुलगा संध्याकाळी 1 वाजता बुटा हरपून येतो, असा ज्याचा मुलगा असन त्याचा एक नंबरचा भिकारी बाप. श्रीमंती सांगायचीच नाही. इतके बंगले आहेत, इतकी जमीन आहे, इतकं बँक बॅलन्स आहे, इतके मला लोक मानित आहेत, इतके मला भेटेत. अरे याल्या डुकरीनीला बी लोक भेटेत. उसात जात नाहीत डुकरीन याल्यावर, आहे का नाही. एरंडीकर डुकरीन तासात याल्यावर जाता तुम्ही. रान कोणाचं आहे? तुमचं. ऊस कोणी लावलाय? तुम्ही. डुकरीनीचं संबंध आहे काही. पण नुसती कळू द्या याच्यात 2 डुकरीनी जाणल्यात. हाय तुमची हिंमत. पिस्तोल जरी असला तरी बी. मग भ्याला तर येलेल्या डुकरीनीला लोक भेटेन. तुला भेटेन काय नवलाची गोष्ट आहे. आपला लयच दरार आहे. अरे कुत्रीचा दरार आहे. हो ती तू ह्याच उकंड्यात जनती, पण तुला शेण टाकू देत नाही, येऊच देत नाही पिले उचलूस तर. मग डुकरीनीचा दरार आहे तर माणसाचा दरार काय नवलाची गोष्ट आहे. विठाला सुखी तो बाप आहे ज्याचा मुलगा न सांगता सगळे काम करतोय. तो बाप सुखी आहे. बाप तो दुखी आहे ज्याचा मुलगा चुकीचे काम करतोय. तो बाप भिकारी आहे. ज्याचा मुलगा बिनचूक काम करतोय, 1 टायमाची भाकरी, डोक्यावर छप्पर आणि अंगाला झाकायला कपडे असतील तरी ते बाप स्वर्गात आहे. 10-15 कोटीची प्रॉपर्टी, पण पोरग बुटा रोज 1 बुट हरपून घरी येते. बाप जिवंत आहे तवर कांगुटे घेणार झोपीतच पोरग त्याचे. श्रीमंत कसला? संसारात माणूस तो श्रीमंत आहे ज्याची पत्नी न सांगता सगळे काम करते. एक संसारात तो माणूस श्रीमंत आहे, सांगितलेला शब्द एकही पत्नी पडू देत नाही, तो संसारात श्रीमंत आहे. मानी भ्रताराची बोली. पतीनं सांगितलेला शब्द मानते अशी ज्याच्या जीवनात पत्नी आहे तो श्रीमंत आहे. आणि सांगूनही बायको ऐकतच नाही अशी ज्याला बायको आहे तो मसनवाट्यात जळायला समजायचं. बंगल्यात राहायला तरी सुख नाही. बंगल्यात मच्छर बी राहिलेत ना. तुम्ही किती बी जोरात आवाज करा मच्छर जातच नाहीत. तुम्हाला औषधच टाकावं लागतं, स्प्रे म्हणा, त्या कोणत्या कानी काय वगैरे वगैरे, तर तसे जातच नाहीत. बांधला कोणी बंगला? तुम्ही. मग बंगल्यात राहिले म्हणजे लय मोठाडपण आहे का? मच्छर राहिलेत त्याच्यात. मच्छर त्या जाळे करणाऱ्या ते किडे पण राहिलेत ना त्याच्यात. असं काय विषय नाही, काही नवलाची गोष्ट नाही. एक जण घोड्यावर बसला आणि लोकायला म्हणला मला घोडं आहे. पुढचा म्हणला लय येड्यावानी करू नको, घोड्यावर गोमाशी बी बसली. तो पैसे देऊन घोडा आणलं सण ती मनानच बसली. लय येड्यावानी करू नको. त्या घोडीन जर शिडी केली तर तू खाली पडशील, गोमाशी नाही पडत. माणसापेक्षा गोमाशीत आनंद लुटायली ना. किती बी शेपूट हालू द्या ना, जिथं शेपूट लागत नाही तिथं चिटकली. काय घोड्याची तरी ताकद आहे त्या गोमाशीला उठवायची. मग वरी बसलेल्या येडगळापेक्षा गोमाशी नशिबवाने.
असं म्हणायचंच नाही मी बंगल्यात राहतो. ते पप्याच्या माईल सांगच आहे, विठाला 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 विठाला. एक जण म्हणला मी भजन करतो, मग उपकार करायला का? भजनासाठी शरीर दिलं ना, देवे दिला देह भजना गोमटा. या बा जो म्हणत असल मी भजन करतो म्हणायचंच नाही, मी वारी करतोय म्हणायचंच नाही. का म्हणायचं नाही? घोडही वारी करीत होतं ठाकूरबाचं, आजारी पडलं म्हणून घरी ठुलतं. सगळे वारीला गेल्यावर घोरं सुटलं आणि चंद्रभागेत येऊन प्राण सोडा. त्याच्या पुढं काय आपले? चातुर्मासी महाराजांच्या परंपरेतलं कुत्रे एकादशी धरीत होतं. त्या कुत्र्याचं नाव होतं डोंगरोजी. आज आणवा नावाच्या गावात गेलं तर संतांच्या समाधीच्या दर्शनाच्या अगोदर कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घ्यावं लागतंय आणि मग बाकीच्या महाराजाच्या पाया पडावं लागतंय. इतकं कुत्र परमार्थात तल्लीन होतं. तंबाखू खात नव्हतं, गुटखा नव्हतं खात ते कुत्र. हा, त्यानं कवात नाही बिडी वळडी, त्यानं कवा ते चुनाळण ते असे ते चुना कोरायला ते असे ते हेन ते लगेच तेन सर आंगडो भरलेलं इथं. हो हो हो, जसं ऑपरेशन झालं याच्या गळ्याचं. इतकं लाल जरी शर्टन तेन तुकू 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 पोतरा केला आंगड्याचा. मी भजन करतो, हाणायला पाहिजे तुला. विडाला विडाला सांगू का, भंगीर मानायचंच नाही. पण तुमच्यातल्या 2% लोकांना लय जोर झालाय पैशाचा. तुमचे पैसे बी चुकीच्या मार्गाने आलेले असतात ना, त्याच्यामुळे ते फालतू लोकांना तुम्ही डोक्यावर घेतात. विठाला विठाला विठाला. सात्विक पत्नी प्राप्त झाली. नाव होतं तिचं वृषाली. नाव तिचं वृषाली. वृषाली वृषाली नाव आहे. ही नुसत्या महाराष्ट्रात पवित्र नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या प्रत्येक देशामध्ये ह्या नारीच्या कर्तृत्वाचा सुगंध गाजला. पुराणामध्ये इतिहासामध्ये एवढी अधिकारी वृषाली होती. मानवी जीवातला एक शूरवीर मानवी सिंह तिला पती प्राप्त झाला. पत्नी बी तितक्या टोकाची आणि नवराही तितक्या टोकाचा. कधी कधी उलट होत. बायको सात्विक, हे भंगिरी आहे. हो, कधी कधी नवरा सात्विक, ही कर्कशी आहे. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. देऊतल्या मालकानं सांगितलं, कर्कश बायको ज्याला भेटली त्याला बंगल्यात ही चुडस येत. हो, तू मालकाचा पुरावा आहे, तू को भरायचा. हे काय नैवम गिरगाव करली कितम, ते महापुरावा आहे का? एवढी सात्विक पती आणि एवढी सात्विक पत्नी. सोयरीक कशी झाली माहिती? पाणी प्यायची अपेक्षा, पाणी तहान लागली आणि जिथं दपखल भागे हिरवळ जास्त आहे, गगनचुंबित वृक्ष आहेत, या ठिकाणी पाणी असेल. अशा वेगाने कर्ण महाराज धावत होते. त्या पतीचं नाव होतं कर्ण. शूरवीर कर्ण, कंसात केशरी. कर्णाला कंसात केशरी पदवी. केशरी म्हणजे सिंह, मानवी सिंह होता कर्ण, मानवी सिंह. हो महाराज, या सिंहाला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला लय बेजार व्हावं लागलं. याच्या पलीकडे सांगू का? सांगू पलीकड? पंढरपुरातल्या मालकाच्याच नावानं मी 2 टायमाच्या भाकरी खातो, तरी पुराण पंढरपुरातल्या मालकाच्या विरोधात एके दिवशी गेलं आणि पंढरपुरातल्या मालकाला ह्या सिंहाला मारण्यासाठी भिकारी व्हावं लागलं. भिक्षुक्याचं रूप धरावं लागलं, भिकाऱ्याचं रूप धरावं लागलं आणि त्याला मागावं लागलं. तेव्हा त्यानं कवच कुंडल दिले, तेव्हा कर्ण मेला. अन्यथा कर्ण मरत नव्हता. इतका मानवी सिंह होता, एवढा दर्जेदार व्यक्ती होता कर्ण. एक जण कर्णाच्या विरोधात बोललं. ते म्हणले त्याला कर्ण, त्याला कसं काय ते चुकीचं बोलले? अरे म्हणलं, ते कडी वाजणारे इकडे आले. ज्या कीर्तनकाराला कर्ण कळत नाही असं समजायचं तो लोकनाट्यात कडी वाजायला होता. मया झोपडीचा बांबुलई गिडका, मई झोपडी मोडल वर्गा. ते तिकडचं इकडे आले. महाभारतातून कर्ण बाजूला काढा. काय महाभारताची अवस्था? महाभारतातून धर्म बाजूला काढले.
काय महाभारतात? महाभारतातून इमानदार ज्याचे रोम भजन करायचे ते अर्जुन जर बाजूला काढे, काय महाभारतात? महाभारतातून द्रौपदी बाजूला काढी तर काय महाभारतात? कर्ण आहे. एक बाई पाण्याची घागर घेऊन येऊ लागली. घागरी मातीच्या होत्या त्यावेळेला. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतोय. मातीच्या घागरी होत्या. रस्त्याने पाय वाट होती. रस्त्याने कर्ण तिकडं चालले, तिकून ती पाणी घेऊन यायली. कमरेवर पाण्याची घागर होती मातीची. भारतीय संस्कृती किती गोड आहे. एक अपरिचित पुरुष पुढून आलाय म्हणून रस्त्याच्या बाजूला वृक्षाली सरकली आणि कर्णाला जागा द्याला. ही भारतीय संस्कृतीची प्रणाली आहे. दर्जेदार लोक होते हो. शेतात आपल्या बायका खेड्यापाड्यात कामाला जायच्या. शेतात तूर खुरपायला, कापूस खुरपायला, ऊस खुरपायला, काय सोयाबीन खुरपायला, काय असेल शेतीतलं काम. पण दिवस माळवता घरी यायच्या. ज्या रस्त्यानं शेतातून काम करणाऱ्या बायका घरी येतात त्या रस्त्याला वयस्कर माणसं बसत नव्हते. ही आचारसंहिता होती. कारण थकून भागून आलेली माऊली, तिचा पदर पडलेला असेल, ती थकलेली असेल, आपण तिच्या समोर बसू नये. इतकी इज्जतदार माणसं त्या काळातली होती. त्यांना ज्ञान होतं. शिकलेली जरी नसतील पण वैचारिक पातळी त्यांची इतकी श्रीमंत होती, इतकी श्रीमंत होती. आता सारा भिकारचोट कारभार झाला. भिकारी नाही, भिकारचोट. विठाला विठाला विठाला. महाराजाची वजनदार एक आदरयुक्त भीती राहुल कोण्या महाराजाची वाटत असती माहिती आहे का? अभ्यास किती असेल ते सांगायचं नाही, पण उजाळड्यापासून झोपेपर्यंत आचारसंहिता किती पाळतो त्या महाराजाला लोक थोडंसं दपकत येते. ठीक आहे, उदाहरणार्थ गिरगावच्या बाळूला लोक जास्त जमतेत, याच्यावर महाराज नसतोय. काही नाही. जरा खाली येऊन बोलू का? फुकट जर तमाशा लावला आणि तुम्ही जर गाड्याला पैसे दिले तर माणसं मावायची नाही. खोटं बोलतोय का? म्हणजे माणसं जमतेत म्हणून महाराज श्रीमंत असतो का? नाही. उजाड्यापासून दिवस माळेपर्यंत ज्याच्या आचरणाची चौकट बिघडत नाही त्या महाराजाकडे बघत असताना भीती वाटते, भीती वाटते, भीती वाटते. संध्याकाळी बाळू महाराज या पोशाखात पाहिला आणि पहाट व्यायाम करायला बरमुड्यात पाहिला. वा वा, जसं कुत्रं चालायले. हो, जसं ऊसातलं ऊस चावून डुक्कर रोडला पळायले. कसे लोक पाया पडतील, कसे जयारी घालतील, कसे त्याला प्रणाम करतील, कसा त्याला सात्विक म्हणतील. काय परिस्थिती असेल नामदेवरायची. अहो, दगडाला हात लावल्याच्या नंतर सोनं होत होतं. चंद्रभागेच्या वाळूच्या खड्याला हात लावल्यावर परीस होत होता. त्या परिस्थिती त्या काळात हे धोतर होते का इतके पांढरे? सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करे. काय परिस्थिती. महाराज म्हणून आस्त्याच्या नावावर आमच्यासारखे लाखो लाखो लोक जगायले. राहुल, तुझ्या माझ्यासारखे लाखो लोक जगायले. त्याचा अर्थ सांगू का? तुम्ही हा पोशाख सोडून कोण्या गावात जा, जर तुम्हाला भाकरी दिली तर मला गिरगावकर म्हणू नका. इथं आल्या आल्या तुम्हाला याने कागदाच्या प्लेटमध्ये खिचडी खाल्ली आणि आपल्याला स्टीलच्या प्लेटमध्ये दिली. ताकद कशाची आहे? नामदेवरायची आहे, ज्ञानोबरायची आहे, तुकोबरायची आहे. पुढे वाकन ते खिचडी वाढणार वाकत का ते टोपी घातलेलं? ते काम करणार माणूस आहे का ते? घाम सुटला होता, घाम. आमच्या पुढची फरची पुसून घेतली. इतके भेटेत लोक आपल्याला. कोणाची ताकद आहे? ज्ञानोबराय तुकोबरायची. हो, ज्ञानोबराय तुकोबराय जर विजयराव आम्ही सोडून दिले तर आम्हाला ऊस तोडायला पण नाही. मलाच नाही, सगळ्यालाच. मी म्हणजे काय? सगळ्यालाच. कोणती परंपरा असू द्या. हा, टमाटे तोडायला नाही, मिरच्या तोडायला नाही, हा, बैंगन तोडायला नाही, वांगे तोडायला नाही. वांगेन बैंगन एकच असतं.
मला कळतंय रे, इतका नाही मग मेंदू खराब झाला. विडाला विडाला विडाला. तृष्णा, तहान लागलेली, पाणी. खाली मान घातली, घागर कमरेवर आहे आणि एका बोटानं नुसतं बोट केलं, पुढे पाणी. तेवढ्या अवकाशात लक्षात आलं पाणी आपल्या कमरेवर आहे ना आपण नदी दाखवायला होतं. म्हणून भारतीय संस्कृतीतली नारी होती विजयराव, भारतीय संस्कृतीत नाही. तिनं कमरेवरची घागर अशी पुढे सरकेली, एरंडेकर पाटील पुढं सरकेली, पुढं पुढं. पण ती सात्विक होती, ती सदाचारी होती, ती पुण्यशील होती. तिचा हात चळचळ कापला आणि ती घागर खाली पडली. ती काय अशी आयऱ्या गैरेज थोडीच पोरगी होती. मोबाईल पाहत पाहत मोटरसायकलवर आदळली. पुढून मोटरसायकल येत जातात नाही तिला अंगाऊस आहे. परवाल मी नाशिकला जात असताना गाडी उभी केली, एक पोरग मोबाईल पाहत 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 आलं आणि थडेल दिसू. आम्हाला बोललं नाही, काय नाही, कानकुंड झालं, निघून गेलं ते. काय ते काय पाहतो आता? हा काय त्याला एखादा मंत्री बोलत असेल का? आणि रिकामा आहे का ह्या नालायकाला मंत्री बोलायला? हे इचकीत आलं, दंदिशी आदळ. आमच्याकडे कधी कधी बैलगाडी, मी राहायला शिवला राहतो, मग बैलगाडी आली एखाद्या वेळेस तर मग जायला उशीर झाला दारापुढं थांबती, मग अशी उभी लावतो दारापुढं. आमच्या बाजूला ट्युशन चालू आहे. एक जण ट्युशनला मोबाईल पाहत पाहत चाललं तर बैलगाडीची कुणीच मांडीत घुसली. 2-3 टाके पडतील इतकी मांडी, पॅन्टी सगळं फाडली. थांबलंच नाही, तसाच हात लावला आणि गेलो. म्हणजे मांडी फाटूस तर पत्ता नाही. 29 फुटाचा रोड. आणि मला सांगा, इतका नालायक तहसीलदार झाल्यावर नाही तालुका इकायचा का? जो ट्युशनला जाताना कुणीनं मांडी फाडून घेतोय त्याला तहसीलदार झाले होते इकून, आणि कलेक्टर केले होते जिल्हाची इकीन, भिकारी करीन. काय ही शिस्त आहे का? काय असेल ती पोरगी वाट सोडी आणि हातातलं पाणी दिलं, निसटलं. महाराज, स्त्रीचा स्वभाव हा मृदू आहे. भारतीय संस्कृतीतली स्त्री मृदू आहे, लोण्यापेक्षा कोमल अंतकरणाची स्त्री आहे. हो, काय तो होता महाराज. बापाकडे 5 एकर जमीन असेल आणि ज्या घरी नवरी दिली तिथं 100 एकर जमीन असेल, तरी पोरगी जाताना रडत होती. हो, पोरगी जाताना रडत होती. वाट लावत असताना गावातली जी व्यक्ती भेटेल वयस्कर, त्याच्या गळ्याला पुरून नवरी रडत होती. का? स्वभाव मृदू होता, स्वभाव कोमल होता, लोण्यापेक्षा कोमल. ही भारताची ओळख आहे, ही महाराष्ट्राची ओळख आहे, महाराष्ट्राची ओळख आहे. वचवच बोलणं ही महाराष्ट्राची ओळख नाही, सात्विक बोलणं ही महाराष्ट्राची ओळख आहे. इतकी पवित्र स्त्री. महाराज, या देशातल्या डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्याची बायको नवऱ्याला जी म्हणत होती, लाख्या नावाचा कोलाटी. डोंबाऱ्याचा खेळ करायचा, ढोल वाजून खेळ करायचा, आवाज द्याला, लक्ष्मी जी धनी. आणि आता 3 लाख रुपये ज्याला महिन्याला पगार आहे ते लगेच म्हणतो नीता, ए नीता. ती लगेच म्हणते काय रे विवेक. वा वा, काय नीता, काय नीताची नीती बापा. काय आग लागली तिच्या नीतीला. आणि काय विवेकाचा विवेक आकाशाला गेला नाही, सूर्य जळायचा का याच्या विवेकानं. लाज वाटायला पाहिजे, लाज. हरामखोरा हे तिला नीता, काय रे विवेक. वा वा वा, काय ओळख आहे महाराष्ट्राची. ह्या जरा जोरा पैशावाल्या भडव्यानी ह्या संस्कृत्या मातीत घातल्या हरामखोरायनं. विडाला विडाला विडाला. एकमेव कारण काय माहितीये का? आमचे फुगलेत, आमचे टम कोकण्या मशिवानी फुगलेत. मी याच्यातला, मी याच्यातला, मी त्याच्यातला, मी ह्या प्रांतातला. हे मोह इतका कोपरा मोहा. सुमळ्या, संस्कृतीचं ज्या वेळेला पाकिस्तान होईल त्या दिवशी तुला कोंबड्या इकावं लागत्यान.
आमच्या लोकांनी सुद्धा संस्कृतीवर बोलावा, शेतकऱ्यावर बोलावा. स्वतःसाठीच बोलतो. अरे स्वतःसाठी तो कुत्रे तुकडे जमा करतात. विडाला विडाला संस्कृती टिकली तर पक्वाद वाजन, संस्कृती टिकली तर टाळ वाजन, संस्कृती टिकली तर भजन होईल. संस्कृती जितकी जितकी मातीत जाईल तितका तितका टाळ पक्वाद लोप पावेल. संस्कृती टिकणं गरजेची. आपली संस्कृती टिकणं गरजेचं. पाश्चिमात्य टिकून काय फायदा आहे? आपली टिकावं, आपली टिकावं, आपली टिकावं. समोर आहे, पडलं घागर खाली. ते करण गेले पाणी पेलं. काय ते तीर्थ होतं, त्या तीर्थावर उगेच वाळवंटात करणं बसले आणि वापस आले. ज्या ठिकाणी मातीची घागर फुटली होती त्या मातीच्या घागरीचा एक खापराचा तुकडा कर्णाने हातात घेतला. लक्ष याला ठाव स्मशानीचं सांगतोय. किती लोकांना जावं लागते राहुल. तो खापराचा तुकडा घेतला, एका कपड्यात गुंडाळला आणि भानुशीला खोसून ठेवला. जुना शब्द आहे भानुशी, हलकड वगैरे वगैरे जुने शब्द. आता हँगर, ड्रायव्हर हे असे शब्द आहेत ना. पोटमाळा असे वगैरे शब्द नवीन आले. ते आपले फुकून दिले, दुसऱ्यांचे घेतले. आता तरी जराशी वाटू द्या. कारण या देशाच्या भाषेला, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. म्हणून आता तरी आपली भाषा सांभाळायची थोडीशी वाटू द्या. काय पुढचं मीच म्हणू का? विडाला विडाला कसून ठेवलं ते खापर. ह्या 7-8 दिवस करणं कुठेही गेला आणि घरी आला की त्या कपड्यातल्या वस्तूकडे पाहत होता. आईनं लक्षात घेतलं. काय पाहत असन आपलं लेकरू याच्यात, काय पाहत असन आपलं लेकरू. महाराज ती माय होती. तुम्हाला एक सांगू का? कर्णाच्या बाबतीत जन्म एकीनं दिला आणि सांभाळलं एकीनं. कर्णाचं जीवन कठीण गेलं. जन्म कुंतीनं दिला आणि सांभाळलं माशा धरणाऱ्या भोयाच्या पत्नीनं. तिला सापडला. पुरावा शपक आहे, पण गाणे म्हणल्यापेक्षा बरं आहे. पुरावा शपक आहे. वक्ते बाबा म्हणायचे शपक का असं ना, कधी कधी अभंग दाखवी जा गाणे म्हणल्यापेक्षा. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. कर्ण एक नैतिक भीती होती म्हणून सोडून द्याला द्रोणामध्ये. सापडला. कर्णावर प्रेम किती कोणी केलं लक्षात घ्या. कुंतीनं सोडून द्याला म्हणून प्रेम नव्हता असा विषय नाही. आणि आपला नाही म्हणून सांभाळलाय म्हणजे मोजकं प्रेम आहे. त्या भोयाच्या पत्नीचं, त्या कोळ्याच्या पत्नीचं असं कधीच नाही म्हणायचं. ऐका, कर्ण ज्या दिवशी युद्धामध्ये धारातीर्थी पडून मृत्यू पावला. कुंतीची दाशी होती. महाराज दाशी महाराणीला कधीच आरोतुर बोलत नसती, पण जगात 3च दाशा होत्या, त्या राणीला आरोतुर बोलत होत्या. त्याच्यापैकी एक दाशी आहे, तिचं नाव आहे धात्री. ही धात्री कुंती महाराणीला आरोतुर बोलायची. ए सखे, मैत्री नव्हती. ए सखे, जगात तिच्यासारखी गायनी कोणी झाली नाही. डिलिव्हरी तज्ज्ञ दात्रीसारखी कोणीच नाही. आता जगात खूप गायनिक असतील, पण सोनोग्राफी केल्यावर आतलं सांगतील हृदयाला प्रॉब्लेम आहे, गर्भाशयात पाणी कमी आहे, मेंदूला प्रॉब्लेम आहे, पोरग दिव्यांग आहे. म्हणजे पोरगन पोरगी म्हणता येत नाही, लेकरू दिव्यांग आहे, बाळ असा असा आहे, त्याला एक डोळा नाही, त्याला दोन्ही डोळे नाहीत, त्याला कान नाही, त्याला इंद्रिय येत नाहीत. कधी सांगता येईल डॉक्टरला? सोनोग्राफी केल्यावर. महाराज गर्भवती महिला पाहिल्याच्या नंतर धात्रीनं पूर्ण लक्षण सांगावा. अशी जगात एक स्त्री जन्माला आली, तिचं नाव होतं धात्री. आणि महाराणी कुंती आई साहेबांची
दाशी होती ती. कुंतीच्या साड्या धुत होती पण आरतूरच बोलत होती. सांगतो पुन्हा एक दाशी जिचं नाव आहे कांतीप्रिया, गांधारीची दाशी, ब्रह्मज्ञानाचं झाड उभं करत होती. ब्रह्मज्ञान, कपडे धुवायचे गांधारीचे, पण गांधारीला डोळे नसताना ब्रह्मज्ञानाचे पाढे सांगत होती. काय दाशी असेल होती. निरोप पिळाला, कर्ण मृत्यू पावले. सखे, आधीच युद्ध चालू असताना कुंतीचं अंतःकरण डबडबलेलं होतं. काय होतंय, काय होतंय, काय होतंय, काय होतंय, काय होतंय. हे सखे, काय ग धात्री, सखे, युद्धामध्ये कर्ण गेला ग आज. कर्ण हा कुंतीचा पुत्र आहे. फक्त पांडवांना माहित होता, फक्त देवाला माहित होता, धात्रीला माहित होता, बाकी कोणाकोणाला माहित नाही. म्हणून धात्रीनं सांगितलं, सखे काय ग, आज युद्धामध्ये कर्ण धारा तीर्थी पडला. कर्णाची लोकातली यात्रा संपली. शयन कक्षात गेल्या, अंगाव पांघरून घेतलं आणि कुंती झोपी गेली. झोपी म्हणजे दुःखी झाली. संध्याकाळी जेवल्या नाही, दुसऱ्या दिवशी जेवल्या नाही, तिसऱ्या दिवशी सांत्वन केलं. कुंतीला जेवावं लागलं. लक्षण लक्षात आलं, कुंतीचं कर्णावर प्रेम होतं. आपला बाळ होता. 2 दिवस अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही. ऐका पुढे. कर्ण कोणाचा पुत्र होता? कुंतीचा. सांभाळलाय कोणी? कोळ्याने, कोळ्याच्या पत्नीनं. युद्धभूमीवर युद्ध चालू, 18 दिवसाचं युद्ध आहे. त्या कोळ्याच्या कानावर वार्ता पसरली, कर्ण गेला. आवाज असाच राहू द्या, छान आहे. कर्ण गेला म्हणे. दुःख त्यालाही वाटलं. घरी आला. हे आमके कुठे? धुण्यासाठी नदीला गेलेले आहेत. बर, पायाला दगड बांधावा असा तो कोळी नदीची किनार वाळवंटात उतरलेला आहे. पायाला दगड बांधावा अशी हळूहळू पावलं त्याची त्या वाळवंटात पडत होती. बाई नदीच्या वाळवंटात एक दगड बांधून धुणं धुत होती. आवाज दिला, प्रिये. मागे वळून पाहिलं तर आपले मालक आहेत. जी धनी, जी स्वामी, आपण आलात. हातातलं धुणं तसं ठुलं, पाण्याच्या बाहेर आली. तो कोळी मांडी घालून खाली बसलाय. महाराज, वार्ता कळाल ती कर्ण गेलाय. आपल्यातला शुभ गेलाय, कर्ण गेलाय म्हणे. डोळ्याच्या कडावल्या झालत्या. त्याला दुःख होतं. त्याचा अंतकरणाचा उमाळा दाटून आलता. पण त्याच्या लक्षात आलं, आपण जी वार्ता आपल्या बायकोला सांगणार आहे ती ऐकायची क्षमता तिच्यात नाही. कर्ण गेलाय, ही वार्ता ऐकायची क्षमता आपल्या पत्नीत नाही. त्या कोळ्याला माहित होतं. राहुल माहित होतं. बाईने विचारलं, मालक आपल्या डोळ्याच्या कडा ओल्या आहेत, काय दुःख आहे, काय घटना आहे, कसला निरोप आहे? शौर्यवान आपण. मान खाली घातली. बायकोच्या डोळ्यात बघा वाटत नव्हतं. त्याला माहित होतं, आपण दिलेला निरोप ऐकल्याच्या नंतर जीवनभर पुन्हा हिच्या हातची भाकरी खायला भेटणार नाही. तिने सांगितलं, स्वामी मी अशी पत्नी आहे, पतीच्या दुःखात सामावून राहणारी पत्नी आहे. पतीच्या सुखात सामावून राहणारी आहे, पतीच्या दुःखात सामावून राहणारी आहे.
मी ज्या दिवशी हळदीच्या अंगानं तुमच्याकडे माझा अंतरपट सुटला आणि तुमच्याकडे आले, त्या दिवसपासून तुमच्या शब्दात एका तिळा इतकी विरोधात न जाणारी मी तुमची धर्मपत्नी आहे. मालक, तुमच्याकडे काय दुःख आहे ते मला सांगावं अशी माझी इच्छा आहे. प्रिय, ऐकायची क्षमता आहे तुझ्यामध्ये? जी मालक. जे तुम्हाला दुःख आहे का स्वामी? ते दुःखात मी विरून जाणार आहे. मी ज्यांच्या नावाने कुंकू लावते त्याने दुःखाच्या सागरात डुबावं आणि त्यांच्या धर्मपत्नीने आनंदाच्या सागरात पोहावं. ही भारतीय संस्कृती नाहीये. ही सनातन वैदिक संस्कृती नाहीये. ही वारकरी संप्रदायाची संस्कृती नाहीये. महाराज, माशा धरणाराची पत्नी विजयराव इतकी तात्विक होती, कोणाला साधं समजायचं नाही. आणि त्या पवित्र गंगेच्या वाळवंटात हात जोडे, मालक सांगा ना तुमच्यावर दुःखाचा डोंगर काय कोसळलाय. खाली मान घातली, हृदयावर दगड ठेवला आणि अलगद तोंडातून एक शब्द पडला, प्रिय, हे प्रिय. आपला कर्ण गेला ग. या कानात शब्द पडला आणि इकडच्या कानावर अंग टाकून दिलं. आपला मुलगा गेला इतकं कळालं. या कानानं ऐकल्याबरोबर इकडच्या अंगावर अंग टाकून दिलं आणि हे लोकातली यात्रा कोळ्याच्या पत्नीनं सोडून दिली. जन्म देणाऱ्या आईचं प्रेम जास्त का सांभाळणारीचं? सांभाळणारीचं प्रेम श्रेष्ठ. एवढं कर्णावर प्रेम केलं. तो कर्ण वृषालीला प्राप्त झाला. वृषालीला कर्ण प्राप्त झाले. राजू, आत्ताचा जर कारभार पाहिला तर या लोकांच्या प्रापंचिक जीवनामध्ये आपण तिळा इतके सुद्धा सामावू शकत नाहीत. काय अधिकार आहे लोकांचा. कर्णाचा देवकर्म विधी झाला, कुलाचार झाला, शिष्टाचार झाला. आपल्याकडे लग्न झाल्याच्या नंतर पंढरी, तुळजापूर, देहू, आळंदी, पैठण अशा देवतेला जाण्याची पुरातन पद्धत आहे. कर्णाने आपला देवदेव करून घेतला. एके दिवशी कर्ण आणि वृषाली एकांतात बसलेले आहेत. कर्णानं सांगितलं, वृषाली मला तुला एक भेट द्यायची. आपल्याकडे गिफ्ट म्हणतात, भेट, गिफ्ट, प्रेझेंट. तू ते तुला द्यायची सप्रेम भेट. वृषालीला वाटलं माझे मालक मला काय देतील, काय देतील, काय देतील. आईला सांगितलं, आई ग, काय रे बाळा? आई, मी बऱ्याच दिवसापासून भानुशीला एका कपड्यात खोसून ठेवलेली वस्तू तुझ्या हातानं दे ग, मला माझ्या धर्मपत्नीला द्यायची. आणि त्या कोळ्याच्या पत्नीनं कर्णाचा सांभाळ केलेली पाल्य, तिनं ते कपडा काढला, ते सोळडा आणि त्याच्यात खापर होतं. ते खापर कर्णाच्या हातात देऊन टाकलं. कर्णानं सांगितलं, वृषाली, ज्या दिवशी माझी ओळख नसताना पाणी विचारल्याच्या नंतर कमरेवरची घागर मला पाणी पिण्यासाठी देत होतीस, त्या दिवशी ठरवलं लग्न झालं तर तुझ्या सोबत, अन्यथा तुझ्या व्यतिरिक्त जगातली प्रत्येक स्त्री आणि माय आणि बहीण म्हणून पाहिन. काय सिंहासन हो. बसू शकतो आम्ही महाराज त्याच्या तरुजात. काय श्रीमंती अंतकरणाची, काय श्रीमंती आचरणाची. आणि म्हणून आपल्या प्रेमाला कारण हे कलश होता, ही घागर होती, देऊन टाकलं ते खापर. महाराज, ज्यानं जिला दिलंय तिचं बी त्याच्यावर किती प्रेम. त्या खापरावर विजयराव नाव टाकलं, सौ वृषाली कर्ण वीर कंसात सिंह केशरी. वीर कर्ण, शूर कर्ण, केशरी कर्ण, मानवी सिंह. कर्णाने ते खापरावरचं नाव वाचिलं आणि
कर्ण गालातल्या गालात थोडंसं स्मित हास्य केलं. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतोय, आपल्या कडेवर बोलायचंय. वेळेत त्रास देणार नाही, थंडीचे दिवस आहेत, तुम्हाला काही जास्त त्रास देणार नाही तुमच्या कामापेक्षा, म्हणजे वेळेपेक्षा. अलीकडे एक शकंदान सोडणार नाही, मापात पाप नसावा. आपल्या इथे एक बाई पिठाला आल्यावर वाटी खूपसून पीठ देऊ नका, पण असं असं करून द्या ना, मापात पाप काय करायचं आहे का. एक भजने मला घड्याळ दाखवू लागला, 10-5 मिनिटं कीर्तन पुढं झालतं, तर मनातली म्हणलं, पांचाटा तुला पाकिट हे रे. भजन जर 10 मिनिटं लांबलं तर घडी दाखवायला एमबी तुला उलट्या घडीनं हानीन. हा, मोबाईल इचकायला टाइम पाहत नाही, चव्हाट्यावर याच्या त्याच्या सगळे उधारे विचकायला टाइम पाहत नाही, आणि भजनासाठी टाइम पाहतो 10-5 मिनिटं पुढे गेलं तर यम हानीन नालाय का. हसला कर्ण. वृषालीने विचारलं, स्वामी एक बोलू. काय ग तुम्ही, मी हे नाव लिहिल्याच्या नंतर तुम्ही हसले, काही चुकलंय का. नाही ग काही नाही चुकलं. अनचूक नावाचा कपडा घेतला आणि त्या अनचूक नावाच्या कपड्यात ते खापर बांधलं. मरेपर्यंत कपडा फेकून द्याला नाही, मरेपर्यंत. आज अनचूक कशाला म्हणते ती एका बाईला कळलं. कुंटाला भागवतकार आहेत महाराष्ट्रात, टनानं खंडीनं टनानं. हो, 400-500 नाही 1000 रेल्वे भरत्याला आमच्या लोकांची संख्या इतकी झाली. हो, पण कशाला अनचूक म्हणते अजून एका बाईला लक्षात नाही. आणि तुम्हाला काय टोले हाणायचे, हे आम्हाला ध्यानात नाही तर तुम्हाला काय. हो ना, अनचूक नावाच्या कपड्यात सांभाळलं. पण एके दिवशी पुन्हा वृषालीनं कर्णाला हास्याचं कारण विचारलं, स्वामी एक बोलू का. तुम्हाला काही वाटणार नाही ना. नाही ग, मी माझं नाव वाचिलं तुम्ही हसले होते. पाहू ती भेट हातात नाही दिली कर्णाच्या. तिला वाटलं नवऱ्यानं आपल्याला दिलेली आहे आणि मी डबल प्रश्न केल्यामुळं राग आणून जर फोडली तर मालकाचं प्रतीक याच्यात हे फुटता कामा नये म्हणून लांबून दाखिलं. काय प्रेम असेल हो, काय निष्ठा असेल, कल्पना करा. काय आवड असेल, काय भाव असेल. महाराज, ही महाराष्ट्राची परंपरा इतकी गोड की त्या परंपरेला ब्रह्मदेवाला मोजता येणार नाही. मालकाच्या वस्तूत किती किंमत. सीतेच्या पुढं मारुतीरायानं अंगठी टाकली होती, हा तुम्हाला कथाभाग ज्ञात आहे रामायणातला. मारुतीरायाला प्रभू रामचंद्रानं सांगितलं, सीता अशी अशी दिसते, अशी दिसत असेल, असं वर्तन असेल, ही ती माझी पत्नी सीता आहे. पण मारुतीराय म्हणले, मी तुमचा दूत आहे, हे आईसाहेबाला कसं कळावा, म्हणून ती अंगठी दिली. ती अंगठी सीतेपुढं मारुतीरायनं टाकल्याबरोबर सीतेनं अंगठीत सोनं नाही पाहिलं, सीतेनं अंगठीत रामचंद्र पाहिले. आणि म्हणून पैठणचे मालक म्हणले, तिचा आचळू सरसावला. तिनं पदराला हात लावला आणि अंगठीला प्रणाम केला. पदर पुढं सरकिला आणि पदराला प्रणाम, अंगठीला प्रणाम केला. काय संस्कृती आहे महाराष्ट्राची, काय पवित्र संस्कृती आहे देशाची. मालकाचा स्पर्श झालेली वस्तू देवापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून रागात फोडून टाकतील, लांबून दाखिलं. दे ना ग, असू द्या मालक, मला तुम्ही उदात्त अंतकरणाने भेट दिली ना, ही भेट मी नाही आता इकडं तिकडं जाऊ देणार नाही. कर्ण हसले. मालक तुम्ही पुन्हा हसलात, काय कौतुक वाटतंय. हाय ग, तू तुझ्या नावाच्या अलीकडं सौ शब्द लावलास ना, सौ सौभाग्यवती. मग हा शब्द किती दिवस राहील. तर वृषालीनं सांगितलं, मालक शुद्धांतकरणाने पतीनं दिलेली भेट आणि त्या भेटीवर मी नाव टाकलंय सौ वृषाली कर्णवीर सिंह. चंद्र सूर्य तोपर्यंत सौ शब्द मोडू देणार नाही. कर्ण पुन्हा हसला. ती म्हणली, मालक असं तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का. कर्णानं सांगितलं, असं नाही ग वृषाली, चिंता एक वाटते, आधा कदा जर मी तुझ्या अगोदर मृत्यू पावलो तर. काय शब्द आहे. आधा कदा जर मी तुझ्या अगोदर मृत्यू पावलो तर.
तिनं सांगितलं, मालक याची जबाबदारी लक्षात घेऊन सौ शब्द टाकलाय. आगा भाष करू भयव्याप्ती नाहम निशा पतिस्तायो हो यतम ललाट परपटले शिजायम वैधव्याम किमा अति जायते. अशी कोणती रात्र आहे, पौर्णिमा आहे, ती माझं कपाळ उघडं पाहिन. असा कोणता दिवस आहे त्या दिवसा सूर्य माझं वैधव्य बघेल. अशी कोण पौर्णिमा आहे की त्या पौर्णिमेचा चंद्र माझं कपाळ पांढरं पाहिल. नाही पाहू देणार. काय दर्जा असेल महाराज. हे वाक्य ऐकत असताना काशीतल्या मालकाला काटे येत होते अंगावर. हे वाक्य ऐकत असताना पंढरीतल्या मालकाच्या अंगावर काटे येत होते. हे वाक्य ऐकत असताना सत्यलोकाचा कुंभार कुलाल हराचा बापचा राहाचा अखंड मडके घरी तो रे, हे 3.5 हाताचे उभे गाडगे तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे ते ब्रह्मदेव आश्चर्यचकित होता. काय वाक्य या माऊलीचं. दर्जेदार वाक्य होतं, दर्जेदार. युद्धामध्ये कर्ण जात राहिले. आचार्य आता बोलू दे, त्या बोलल्यातच उद्या स्वयंपाक होईल ना. चलत राहत असतं, काय काय होत असतं. एक जण म्हणला शिरा हटताना वाजलं नाही पाहिजे. मग आता उलताण्यानं शिरा हटल्या वाजनच ना, वाजलंच नाही पाहिजे. मग तिनं चपलान हाटला. मी एरी म्हणायला लागलो, असं चपलन नसते. काही काही गोष्टीचा कन्मा होणारच. आता ते आचार्य ते काय विचार त्याचं काही बोलणारच ना. ते योग असा आला, कर्ण जात राहिला. कर्णाचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं. कर्णाच्या अंत्यविधी करता पंढरपुरातले मालक होते. ठास 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 जगाचा बाप कोपऱ्यात बसून रडत होता. आणि एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते, अर्जुन. देवाच्या चेहऱ्यावर दुःख आणि अर्जुनाच्या चेहऱ्यावर फक्त आश्चर्य. कर्ण गेलाच कसा, कर्ण गेलाच कसा. मारुतीराय सारख्या संन्याशान, जाज्वल्य मारुतीराय तिथले, फार फार जाज्वल्य अधिष्ठान. ह्या मालकाला विसरायचं नाही कधीच विजयराव. हो, ह्या मालकाने पंढरपुरातल्या मालकाचं बरं केलंय दोन्ही अवतारात. 7व्या अवतारात ह्याच मालकाने प्रभू रामचंद्राचं बरं केलं आणि 8व्या अवतारात गोपालकृष्णाचं ह्याच मालकानं बरं केलंय. 7व्या अवतारात बी हे मालक नसते न बुवा तर प्रभू रामचंद्राचं काय खरं नव्हतं. 8व्या अवतारातही हे मालक नसते ना मारुतीराय, तर पंढरपुरातले मालक आणि अर्जुन रथासगट गेले असते. ह्याच मालकाची कृपा होती. ध्वजस्तंभावरी वानरू कृपा होती. फार जाज्वल्य अधिष्ठान. मारुतीराय आले आणि अर्जुनाला विचारलं, अर्जुना कर्णाला तुम्ही दोघांनी मिळून मारलंय. लक्ष याला ठाव स्मशानीचा आपल्या कडव्यावर फक्त. मग प्रभू रडतात आणि तुझ्याकडे आश्चर्याचे वलय दिसतात. त्याचं कारण काय? अर्जुनानं सांगितलं त्याला विचारून या. देवाला विचारलं, देवा तुम्ही दोघा मेवण्याने मिळून कर्णाला मारले, खोटं काम करून मारले, याच्या पलीकडे सांगू का? लबाडी करून मारले. आज एका पवित्र परंपरेत बसलो होतो दुपारी, सुजित पण होता. त्या परंपरेमध्ये बऱ्यापैकी परंपरा, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा समाधी सोहळा त्रयोदशीला झाला की दुसऱ्या दिवशी देहूला कीर्तन पद्धत आहे, परंपरा आहे. तिथं भांडण आहे कीर्तनात आणि देवासोबत भांडण आहे. तुकोबाराय जेवढा देवासोबत भांडण केले, ज्या ज्या संत देवाला भांडलेत त्याच्यावरच कीर्तन करायचं. बरं, दुसरं बोलायचं नाही त्या दिवशी. फक्त देवाला भांडायचं. हो, मग संतांनी देवाला एखादा शब्द खालीवरी बोललाय तो पण बोलायचा. आज पवित्र महात्म्याच्या मुखारविंदातून, आजरेकर मालकांच्या मुखारविंदातून ऐकलं. त्या दिवशी आम्ही वादग्रस्त अभंग घेतो. म्हणजे तुकोबाराय ज्या वादात देवाला बोलले, वादग्रस्त नाही, तुकोबाराय ज्या
वादात बोलले, देवा असं काय तसं काय, हे सगळं 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 पुण्यवंत पाताळ असं हे सगळं, कीर्तिवानाचा हो चोरट्याचा बहुमान, असे काय देवा काय काय काय, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण, आम्ही जना भ्यावे तरी का न लाजे देवे, नालायक लोक आम्हाला त्रास देत असतील तुला लाज का वाटत नाही, अरे मूर्ख माणसं आम्हाला त्रास देत असतील तू आमच्याकरता मेलास का, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. वाद 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 वाद. देवाला विचारले मारुतीरायानं, प्रभू आपण दोघांनी मिळून मारलाय आणि आता रडता कशा करता, काय सांगावं पंढरपुरातल्या मालकाने विजयराव. हनुमंता द्वापार युगातला इमानदार भक्त मेला, इमानदार एका तिला इतकं सुद्धा खोटं न बोलणारा, याच्याकरता दुःख वाटते. आणि अर्जुनाला विचारलं नेमकं काय, काय नाही आपला शत्रू गेलाय. नंतर कळालं कर्ण तुमचा भाऊ होता, नंतर कळालं, नंतर काय शौर्य महाराज त्या कर्णाचं. पार्थिव चंदनाच्या लाकडात टाकलं, भडाग्नी नावाचा अग्नी दिला, नेवून निजविती स्मशानी, मानसे जाळी ती त्या ठिकाणी, मानसे जाळी ती त्या ठिकाणी, नेऊन निजविती मशानी. सुरुवातीला पुरावा दिला, झोपवलं कर्णाला, खाण्यावरी लाकडं टाकले, वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. क्षणी म्हणजे गौऱ्या लावल्या. मी नेहमी सांगत असतो अशा कीर्तनात, माणसाईनी एक मर्यादा सांभाळा राजे हो. ज्या आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्या बाबांनी आपल्याला कर्तव्याची दिशा दाखविली, ते वडील असतील, ती आई असतील, ते आजोबा असतील, ती आजी असेल, ते काका असतील, ते काकी असतील, आपल्या नात्यातला कोण असेल, त्याला रॉकेल आणि टायर टाकून पेटू नका. मला सांगा बरं, असं कधी ठरलंय का माणूस लवकर जळाल्यावर विमान येते? असं कधी झालं की विजयराव? नाही. असं कधी झालंय का वकील साहेब, माणूस उशिरा जळाल्यावर नरकाला जातो? मग स्पर्धा आहे. उन्हाळ्यात पण टायर टाकले, उन्हाळ्यात काही काही पेट्रोल टाकणारे उलटी वाफ आल्यावर ते पण मेले. पेपरवर पाहिलं ना आपण बातम्या, किती निषेध काम आहे हो. धमक असेल तर तेल टाका, तूप टाका, साखर टाका, करडी टाका, राळ टाका, गावरान तूप टाका, कापूर टाका, टायर, पेट्रोल, डिझेल, रॉकेल. ठीक आहे, जुन्या काळात पत्र वगैरे नव्हते, तरी पण जुन्या काळातली माणसं हे चुका करत नव्हते. आता तर ठिकठिकाणी मशानभूमी, आणि नसली मशानभूमी तर पैशाला का काय 4च पत्र टाका, ऊस दांड्या लावा, इंगल लावा तात्पुरते, त्याच्यावर पत्र टाका, गौऱ्या टाका. कशाला टायर टाकायची काय टाकायचे? बरं ते पत्र फेकून द्यायचेत का? पुन्हा बैलावर, म्हशीवर, गायीवर टाका ना ते. का मशानभूमीतलं पत्र इकडे आणलं मसड मरती का, बैल मरतो का, गाय मरती? हा, आपण ज्याला पेटून दिले त्याची संपत्ती आपण खालो तर आपण मरणत, आपण मरणत. काही काही भागात असं खाते तर आंघोळ घातलेली जागा वाळत नाही, फुकून आले की त्याच जागेवर जेवायला. काही काही भागात पद्धती, पेटून आलं की लगेच टप्पू सुरूच. जिथं आंघोळ घातली का ते ओली जागा हरकत नाही की लगेच सुरू. मग हे माणसं मरण तर बैल कसे मरतील? ते तर निष्पाप आहेत, ते तर पापी नाहीत. ते का पत्र फेकून द्यायचे नाही, करायचं असं. विश्वाचा मालक अंजुळी भरून पाणी घेतोय आणि कर्णाला अवदान सोडून दिलंय. ठास ठास कर्ण रडत होता. आपल्या मालकाच्या पार्थिवाला भडाग्नी नावाचा अग्नी लागला. हे दुरून खाली मान घालून एक स्त्री पाहत होती. तेवढ्या अवकाशात सगळी स्तब्ध झाले. ती मंद पावलाने समोर आली आणि समोर आल्याच्या नंतर अंचूक नावाचा जो कपडा होता का विजयराव एरंडीकर पाटील, ते कृष्ण परमात्म्याच्या मांडीवर फेकला.
आणि आपण कर्णाच्या पार्थिवात विलीन झाली. सौ शब्द मोडू द्याला नाही. चंद्र सूर्य येतोपर्यंत माझं कपाळ कोणी पांढरं पाहायचं नाही, वैधव्य पाहत नाही. काय निष्ठा असेल. जगाचा बाप प्राण मागायला आलाय, देऊन टाकले. काय निष्ठा असेल. सोबत राहणारा किती मोठा व्हावा हे ज्याला कळते त्याला माणूस सात्विक म्हणतात. देवानं परीक्षा करण्याची पाहण्यासाठी एके दिवशी इंद्रप्रस्थात प्रवेश केला आणि कर्णाची आपली दुर्योधनाची बायको देवदर्शनाला जात होती. भानुमती नाव होतं तिचं. भानुमती दर्शनाकरता चालली होती. डागडागिनी राजाची राजकुमाराची पत्नी आणि भिक्षुकेच्या रूपात देवाला अमक्या ठिकाणी अमके द्रव्य पाहिजे. दुर्योधन बाहेर होता, कामानिमित्तानं राजा बाहेर गेलेला होता. मग एवढा मोठा साधू जर या नगरीतून रिकामा गेला तर राजाला पाप लागतंय. दासीला सांगितलं, बाई मालकिनीच्या अंगावरचे दागिने रस्त्यात काढले. गथुडं बांधलं, महाराजाला देऊन टाकलं. बाई तन करीत घरी गेली. संध्याकाळी नवऱ्याला सांगितलं, काय करणं आपल्या घरच्या भाकरी खातोय, माय दागिने दिले. इदूर काकापर्यंत भांडण मिटवायला गेलं. काकान दुर्योधनाला सांगितलं. मग दुर्योधन म्हणला, भानुमती तो नशीब चांगलं, पुढच्या महाराजांनी फक्त धन मागितलं म्हणून दागिने दिलेत, त्यानं बाई मागितली असते तुला दिलं असतं. करणं काय साधी गोष्ट आहे कधी, काय सामान्य मानू शकतो. काय व्याप्ती असेल त्या कर्णाची. आपण ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम नीट करावं. याच्या पलीकडे इमानदारी सांगू का. इमानदारी फक्त वानरानं, गोलांगुळानं, ऋषानं क्रतात्रेतायुगात सांभाळली. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगुळ. लंका देऊ केली पण रावणाचं नाव घेतलं नाही. इमानदारी सांभाळली. त्याच्यानंतर अजून असे 14 लोक आहेत, त्याच्यापैकी कर्णाने इमानदारी सांभाळली. कर्णाला कौरवाच्या पक्षातून फोडण्यासाठी पंढरपुरातला मालका बेजार झाला. कर्णा तू चल न पांडवाकून, तू चल न पांडवाकून. दिन कर्ण कौरवायला सोडून आपण किती रुपयात फुटू, किती रुपयात आपण फुटू. शेवटची रात्र वैऱ्याची. 15 दिवस खिशाला बिल्ला, झेंडा, गाडीला बॅनर. हो. आणि 19 तारखेला घरात सुटकेस गेली, 20 तारखेला चौथ्याला दणका. कसे देव लेकर तू हे चांगले करीन रे देवा. हा 10-5 रुपयासाठी तू बेईमानी करतो. किती नीतिमत्ता आपली. आपले लेकर कसे चांगले निघतील. नाही, फक्त 9 दान सांगितलेत. 9 दान. त्याच्यापैकी सर्वात मोठं दान आहे अन्नदान, ज्ञानदान, मतदान, रक्तदान. असे काही दान आहेत. पुढचे घरी गेल्या वाचा. मी गुत थोडं घेतलं आहे का नाही. गंधमादन नावाच्या वानराला 3.5 कोटी घरं सोन्याचे देऊ केले. फक्त एकदा रावण म्हण. एका घराची चौकट टिकल्यावर 13 वाऱ्या खासदार वाता येत होतं. गुणिले 3.5 कोटी. चंद्र सूर्य येतोपर्यंत कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. आणि वानर होत, पाला खाणार वानर. म्हणला नाही, तू ज्याचं नाव घेतल्यावर मला घर देणार आहेस का. त्याचं नाव तर घेतच नाही, पण मी लघु शंका करताना जर तो पुढे आला तर तोंड फिरतो. विधी अर्ध शंका वय शंका पूर्ण शंका ती जायते नाम. हो. नैसर्गिक विधी संपादनो बैरदिशा त्याला म्हणतात. लघु आणि दीर्घ समजून घ्यायचं. पुढचं इतकं खाली येऊन काय सांगायचं. लघु शंका पण त्याच्या तोंडाकडे बघून करत नाही. साधी गोष्ट आहे का बोलणं. किती मोठं रावण. ते निष्ठ कर्णानं सांभाळले. कर्णानं देवाला सांगितलं, देवा आईल बोलिता का. कुंती जवळ आली. म्हणलं, माय मी कौरवाला वचन दिले मला फोडू नकोस. मला आत्तापर्यंत माहीत होतं मी माश्या धरणाराचं पोरग आहे, पण मला आज कळालं मी तुझं पोरग आहे. तुझं कुळ पवित्र आहे माय. एका पवित्र कुशीतून महाजन्म झालाय.
आणि मी जर कौरवाला खोटं बोलून इकडं आलो तर सगळे पूर्वज नरकाला जातील. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर, नैवम गिरगावकर लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम. हे नालायकांचं वाक्य आहे का? पितर आहा कटा करतील. कुंतीन दुसरा प्रश्न टाकला विजयराव, बाळा तू जर गेलास तर मला किती दुःख आहे. आई काही ताण घेऊ नकोस. मी जर खोटं बोलून पांडवांकडे आलो तर पांडव हारतील, ते पाचन मी, साही मरू, तू कुशरी कामी. आणि मी जर माझी इमानदारी ज्याला दिली ते मूर्ख आहेत, ते चोर आहेत, ते नालायक आहेत, त्याला भाऊजाईचं अंतर कळत नाही. हां, रात के 11 बजे हो गया टाइम. हो, शिजल्यावर जाळ घालीत नाही मी. गॅसला जरी पैसे असले तरी वरण करपत ना. हा, संपत लगेच. काय सांगू लागलो? आईला सांगितलं, आई ह्या पापानं जर आम्ही साही मेलो तर तुझी कुशरी कामी. कौरव नालायक आहेत, तुष्ट आहेत, दुर्जन आहेत, दुराचारी आहेत. कौरवाला अंतर कळत नव्हतं. लहान्या भावाला मोठ्या भावाची बायको आई समान असावा आणि मोठ्याला लहान्याची बायको लेकी समान असावा हे दुर्योधनाला कळत नव्हतं. हे मलाही कळतंय, पण शब्द दिलाय म्हणून आई, तरी पण मी खोटं बोललो तर हे पाप तिकडे घेऊन आलो आम्ही साही मरू. आणि ठीक आहे, मी चुकीच्या माणसासोबत आहे. कौरव हारलेन जर मी मेलो तर तुला 5 जिवंत आहेत. आणि आधा कदा यांची ताकद जास्त भरली आणि पांडव जर मेले तर कौरव जिंकल्या, मी जिवंत आहे. कोणीकडे जाऊ दे बकिटात चेंडू तू ह्याच. अहो, मरण लक्षात घेऊन आईला सूत्र शिकवणं सामान्य करणं असेल. पण राजे हो, याच्या पलीकडे सांगू का? कर्णाची परीक्षा पाहण्यासाठी पंढरपुरातला मालक मसन वाटत, पण कर्ण भिडता समरांगणी, बाणे व्यापी येलारणी, मागशी काढोनी. काय मागितलं त्यावेळेला? दात दात दात. तिथेही उदात्त अंतकरण कर्णाचं ठरलं. एवढी मोठी तात्विक वृषाली, एवढा मोठा तात्विक कर्ण, पण पार्थिव कुरुक्षेत्रावर ज्योतिष सरोवराच्या बाजूला भीष्माचार्याचं पार्थिव, त्याच्या काही अंतरावर कर्णाचं पार्थिव पेटून दिलं. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. जगातला किती जरी मोठा गेला तर त्याला मशानात जावंच लागतं. फरक फक्त इतकाच आहे, संत जर गेले, ज्या ठिकाणी संतांचं शरीर समर्पित केलं तिथं मंदिर तयार होतं, आणि माणसं ज्या ठिकाणी जाळतात तिथं मशानभूमी तयार होते. इतका फरक आहे. पण संत म्हणायचं कोणाला? 2-3 गळ्यात माळी घातल्या म्हणजे संत होऊ शकतो का? नाकापासून इथरो गंध लावला म्हणजे संत होऊ शकतो का? टिळे टोपी माळा हे तो देवाचे गबाळ. संत व्हा अंतकरणात लागतो. तेची संत तेची. अख्खं जीवन ज्याचं देव बनलेलं आहे किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. ह्या अवस्थेवर आरूढ असणारी लोक संत असतात. सर्वाभूती दया साधू मनावे आयशिया, यांना संत म्हणतात. जग ब्रह्म रूप जान हेची साधूचे लक्षण, यांना संत म्हणतात. तुम्ही आम्ही पांढरे शुभ्र कपडे घालतो, माळा घालतो, कपाळाला गंध लावतो, रामकृष्ण हरी म्हणतो, पण आपण संसारात इतके डुबलोत, सोप्या भाषेत सांगतो इतके भरलोत की आपल्याला कोण्यात नदीत धुता येत नाही. विठाला 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 विठाला. संत राहुल त्यांना म्हणायचंय ज्यांना पैशाचं स्वप्न पडलं नाही त्यांना. सापडा का तुला असं महाराज? सनातन सापडाय? पैशाचं स्वप्न सुद्धा पडलं नाही पाहिजे त्याला संत म्हणतात. आम्ही तर बोलत नाही, तर बिल्डिंगी आमच्या इतक्या मोठ्याल्या झाल्या की आभाळाला भोकाडं पाडीत.
तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, तुम्ही आम्हाला महाराज म्हणतात. खरं तर महाराज ही उपमा काही काही नियमात माणसाला शोभत नसते. महाराज फक्त ठराविकच होऊन गेले, ते 18. त्याच्यानंतर आम्ही महाराज नाही. एक जणांना असं ऐकल्या उडी हाणली, ते म्हणला मी आमक्या परंपरेतलाय. पण तू बरमुडे घाली तू ना, तू काळ्या पॅन्टी घालून इकडं तिकडं फिरायला सोमळ्या डुकरासारखा, आणि तू त्या परंपरेतल्या, तुला लाल होस तर हानी नालाय का पुन्हा सांगशील तर विठाला विठाला विठाला. परवाला आम्ही एकच सनातन होते, तुमच्याकडे एकच पद्धत आहे, फक्त पुंडली कवरदा इतकाच गजर करायचा, पुढं तुको भरायचं. ते म्हणले आमच्याकडे जमत नाही. काय इचुडस तू का? छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर केला तर इचुडस तू? अरे तो राजा जन्माला आला म्हणून भजन शिल्लक आहे. तो राजा जर जन्माला आला नसता तर टाळपाकोदाही सापडला नसता. विठाला विठाला. ठीक आहे, एखादा दुसरा कोणाचा केला तिथं विरोध असला पाहिजे, पण चांगल्या लोकांचं नाव कीर्तनात घेणं काय वावगं असतं. विठाला विठाला विठाला.